तुझं पुरतण्यार नजरची जादूगिरी जुलमी धार चांदन रूप तुझं पुरतण्यार नजरची जादूगिरी जुलमी धार मखमली सपनान मन भुलला काळजाच्या वाटेवर रान फुलला धड धड उरात ह्या कशान ते ठावना नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळ मन बावरल सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळ मन बावरल हे दूर झाला माझा सारा मिटून गेल्या दिशा घरी घर कसला ताळ नाही काय म्हणावी नशा रुजवातीच्या सांजाताही फूल पडली जणू नाशिकताही वनुनाही प्रेमाची आशा जलधारा मंद हवारा अंतरीचा किनारा हसतो दुरून विरघळले प्रश्न एकांती हरवून सरल हरी धुंद बरसून धिजणारा गंध रुजणारा बहराचा शहारा ठरतो तरुण हरवळते सांज प्रीतीची लहरून हिरवळ ही धाट पसरून बघड झालं सार आता जरा थांबना दिन रात सपनात झळते ही वेदना उत्तराचा घाव त्याला मलमाची वानवा नकळत होतो गुन्हा कैद करतो हा खेळना बावरल खुळ मन बावरल सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळ मन बावरल सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळ मन बावरल सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळ मन बावरल सत्या, या सगळ्या कविता तू लिहिल्यास? खरंच तू लिहिल्यास? वाघमारे, तुम्ही समोर आला ना, मला शब्द सुचत नाहीत. मग कसं लिहिणार मी या सगळ्या कविता इंटरनेटवरनं शोधल्या, पण आपल्या लव्ह स्टोरीला मॅच होतील ना अशाच सगळ्या. वाघमारे, कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज? वाघमारे, सांगा की कसं वाटलं सरप्राईज?
वाटलं. नक्की. हो सत्या, छान वाटलं. सत्या, मी कॉलेजात होते ना, त्यावेळेस माझ्या मैत्रिणींचे बॉयफ्रेंड्स त्यांच्यासाठी कविता लिहायचे. त्यावेळेस मला बी वाटायचं माझ्यासाठी कोणीतरी अशी कविता लिहावी. आज तू लिहिलीस. बस काय वाघमारे, विषय आहे का? तुमचा यो हसरा चेहरा बघण्यासाठी ना मी काय बी करू शकतोय. वाघमारे, मी काय म्हणतोय, आज आपण एवढ्या लांब लांब का उभा आहे? वाघमारे, आतापर्यंत ही खोली फक्त माझी एकट्याची होती, पण आता तसं नाही. आतापासून ही खोली आपल्या दोघांची आहे. अशालाही रात्री मी एकट्याने काढल्या तिथं, पण इथनं पुढे तसं नाही होणार. इथनं पुढे तुम्ही असणार आहे माझ्यासोबत. वाघमारे, तुम्ही म्हणलं होता ना मला की लग्नाआधी काय नाही, जे काय असेल ते लग्नानंतर. मग आता लग्न झालं, पूजा झाली, मग पुढं पुढं काय? आता परत परमिशन घ्यावी लागेल. वाघमारे, तुमच्यासाठी ना मी मम्मीवरचा राग सोडलाय. आता अजून काय करू मी तुमची परमिशन मिळण्यासाठी? ते सोड. तुला राग येणार नसेल तर एक सांगू का? सांगा. तुझ्यापेक्षा पण भारी सरप्राईज मला मम्मी साहेबांनी दिली. असं काय भारी सरप्राईज दिलं मम्मीनं? अरे मगाशी नाही का मम्मी साहेब म्हणला की 5 परतवण्याला जाताना त्यांनी स्वतः मला अशी दरी बनवून देणार आहेत. मला लयच भारी वाटलं रे सत्या. मला वाटलं नव्हतं मम्मी साहेब एवढ्या लवकर बदलतील. ते सगळं ठीक आहे, पण आधी जे काय घडून गेलंय ना ते बघता एवढं खुश होऊन चालणार नाही वाघमारे. एवढ्या लवकर आपण मम्मीवर विश्वास नाही ठेवला पाहिजे. सत्या, आता झालं की लग्न, एक संधी द्यायला काय हरकत आहे? वाघमारे, याच्या आधी बी तुम्ही असंच बोलला होता. पण असो, बघूया आता तुमच्या लाडक्या सासूबाई तुमचा विश्वास जपतात की मोडतात. बरं, जाऊ देते मम्मीचं. एवढ्या छान माहोलमध्ये आपण काय डिस्कस करतो? एक मिनिट वाघमारे, काय झालं? काय झालं? लय चालाक आहे वाघमारे तुम्ही. तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही? मी परमिशनचा विषय काढला आणि तो बदलायचा होता म्हणून तुम्ही मम्मीचा विषय काढला ना? खरं सांगा. एवढं मागून बी तुम्ही परमिशन दिली नाही वाघमारे. ठीक आहे, आता मी वाट बघणार नाही तुमच्या परमिशनची. तुम्ही मला परमिशन द्या नाहीतर नका देऊ. मला जे करायचं ते मी करणारच. होय काय? होय. मग असलं वे? असंच आहे. सत्या, काय करतोस? सत्या, सत्या, वाघमारे, सत्या तुझा. सत्या, माझ्या एवढ्या जवळ याची परमिशन कोणी दिली? हे मी तुम्हाला विचारायला पाहिजे वाघमारे. तुझ्या प्रीतीची आस लागते क्षणाला, काळजात उतरती भिडते
मनाला तुझ्या भेटीसाठी राणी गाव सार ताणलं अलगद चालणार आभाळ बी थांबलं तुझ्या माग माग गुंततोया जीव तुझ्या मंदी याड लागलं ग्वाड लागलं तुझ्या पिरतीचं खुड लागलं याड लागलं ग्वाड लागलं तुझ्या पिरतीचं खुड लागलं दिन रात सखे तुझं सपान पाहिलं काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं स्वप्नामधून तू जातीया हसून तू विरहाचं ऊन सखे किती साहू ग साता जन्माची तुझी माझी गाठ ग तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग मन तुझ्या माग धावा भटाला तुझं नाव मधावानी ग्वाड लागलं तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही जीवाला याड लागलं सत्या आय 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 ग आता ऐन वेळेला कोण धडपडला असेल. चला आय 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 ग अगं मम्मी काय झालं. अहो मम्मी अशा कशा पडल्या तुम्ही. खूप लागलंय का. तू एवढ्या रात्री किचन मध्ये काय करतेस. सत्या मी मंजिरीची शेदरी बनवायला लागले होते आणि तेव्हा ती चक्का उघडायला भांड घेतलं आणि तेवढ्यात लाईट गेला भांड्यावर पाय पडून घसरले. अगं सगळ्या सोसायटीची लाईट गेली. आता अंधारात कशी शिदोरी बनवणार तू. जयदीप भाऊजी आपण सगळ्यांनी मिळून मदत करूया की त्यांना लवकर होईल बनवून. हा आपण सगळ्यांनी मदत करू मम्मीला. मला तर तशी लई झोप आली पण करू आपण मम्मीला मदत. हा जरा कुठे छान डोळा लागला होता माझा. मम्मीना बी आपण सगळं सुचतंय कशी तरीच. बरं आल्या ते आल्या आणि तशाच तर म्हटल्या बघी माझ्या नशिबातून तर रांडवाडा उष्टी करायचं बघ. हा जयद्या बरोबर आहे तुझं. हे बघ एक काम करू आपण सगळेच मदत करूया. तुम्हाला आठवतंय का आपण दिवाळीची वेळी फराळ सगळ्यांनी मिळून एकत्र केला होता बघा. हा चला सगळे कामाला लागूयात. चला. नाही नाही माझ्या सुनाची शिदोरी आहे ना आई ग तेव्हा माझी मी एकटीच बनवणार आणि कोणी सुद्धा हात लावायचा नाही बा. हा चालतंय चालतंय. सपना आपण सगळे मिळून करायचंय. हा ते चालतंय ते चालतंय. हा मी तर धीर आहे त्यांचा. माझा पण लागला पाहिजे हातभार. हे बघ माया मी पण तिचा सासरा आहे त्यामुळं मी पण हातभार लावणार. मी तर त्यांची माणसं आहे. हे बघ माया सगळ्यांचीच इच्छा आहे की सगळ्यांनी मिळून ही शिदोरी करावी त्यामुळं आपण सगळे मिळून करूयात ना हे. एक काम कर सपना तू आणि कवी तुम्ही आधी मेणबत्ती शोधा आणि सगळीकडे मेणबत्ती लावा. तिथे डावर देत खाली अंगी. हा चला चला सगळे कामाला लागूयात आपण. हा चला पप्पा. मंजिरी तू नगस कुठल्या कामाला हात लावू. अगं मी तुझ्यासाठी शिदोरी बनवते ना. जा तू आराम कर शांत झोप. मम्मी साहेब करते की मी बी मदत. मंजू हे बघ माया बोलते ते एकदम बरोबर आहे. तू अजिबात काम करायचं नाही. तुला जर झोप येत नसेल ना तर तू तिकडे जा आणि शांतपणे बस आणि बघ आम्ही काय करतोय ती. पण आज कामाला तू हात लावायचा नाही कळलं. आहो पप्पा वाघ मरे
तुम्हाला काय लय हौस आहे का काम करायची? अहो तुमच्या जागी मी काम करतो. आता तुम्ही केलं काय आणि मी केलं काय सेमच आहे ना. जावा तिथं आराम करा तुम्ही. चांगलं बॅटर दाखव मला. म्हणजे हे नुसत्या महाराणीसारख्या बसून राहणार आणि नुसतं राब आपण राबायचं होई. कवय तू सांगते कधी मी कोणाच्या घरची डाक टिसून होऊ नको बघ. नाही 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 अजिबातच नाही. बस बस हा दे तुम्हाला सांगते की मी बी करते मदत. हा काय करा. ए सावकाश लावा रे मेणबत्त्या, एकमेकाच्या अंगावर नका उडू. आणि ते पापडाचं बॉक्स आणलं होतं तू कुठे? अहो चित्रकार दमानं जमाने एक एक उगाच सारखं आपलं समजच कसं खाली पसर मारून ठेवू नका. नाही नाही राहू दे, तुम्हाला दिसायला पाहिजे ना. जय द्या परत पिटकात कवे ती तुझं पापड घे पलीकडे खोक्यात बघ. सत्या कांदा जरा बारीक चिर. होय वाघमारे बारीक चिरतो एकदम. ए चटणी मिठाच दे रे. पप्पा तुम्ही फ्री आहात तर मग एवढ्या लसूण फक्त सोलून देता का मला? म्हणजे कसं पटकन होईल. हे घ्या. सत्या मीठ जरा बेताना घाल. वाघमारे तुम्हाला काय वाटतंय मला जेवण बनवता येत नाही? तुम्हाला तेलावरच्या पोळ्या मी शिकवल्या होत्या, विसरला का? अहो पुण्यात MBA करताना ना सगळं जेवण मीच बनवायचो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता कशी एक नंबर भजी बनवते ते बघा. मम्मी हिला पीठ मारता येत नाही बघ. मला विचारते पीठ कसं मळायचं असतं. हे टेस्ट करून बघा. काय करायचं बाई ह्यांचं. छान. ए सपने पोळी बरोबर आहेत का? अरे का तूच तू प्रश्न विचारतोय मला, अजून घे की जरा. चिडती कशाला माझ्या? मग काय दहा एकच प्रश्न विचारतोय पावडर का? मला कसं करणार किती पोळी पाहिजे ते? माझ्या डोक्यात जाऊ नको. सपने तिला पप्पा तुम्ही सांगा, मम्मी सांग तिला. नाही असं कसं म्हणते तू? जय द्या सपने अगं 4 वर्ष झाली की लग्नाला. 30 काय भांडत बसता तुम्ही? अरे तोंड चालवण्यापेक्षा हात चालवा की जरा काम तरी पटापटा होतील. नाही पप्पा हिला काम लागलं ना म्हणून चिडचिड करायला लागली. चिडचिड करू नको, डोक्यात जाऊ नको माझ्या. असं काही नाहीये, मी करते ना माझं काम, तूच करत नाही. नुसतं पोळ्यात हात धरत बसलाय पावडर सारखे. नुसते इशारे काय करतोय? हातवारी काय करतोय? बायकोच्याच गालाला लागले ना, मग जाऊन पूछ की तू. हक्काची बायको आहे ना तुझी. काय लागले बायकोच्या तोंडाला? कुठं काय? तुम्हीच म्हणलं की बायकोच्या तोंडाला लागले म्हणून. हे बघ, हे असं लागलंय ना तर मग आता असं पुसायचं. अहो चित्रकर शोभत नसते का तुम्हाला? जा बसा काम करा. वा वा बाबा वा.
तू तुझी बायको बी ओळखते ना. अगं मग जा की थोबाड धो. कशाला पीठ लावलंय थोबाडाला? म्हणजे पण ते नवरा पुसताय ना प्रेमाने. झालं जुनं झालं आपलं. आता जाऊन थोबाड धुवा देशीलला. कसं वागव तुम्हाला पप्पा. जा जाऊन तोंड धु. इकडे कुठं तिकडं. अरे बापरे. सत्या. ए सत्या. मंजू. ए माया. ए सवी कवे. उठा उठा. ए सपना. जयद्या. ए जयद्या उठ लवकर. अरे काय ती पोह्याची बरणी घेऊन बसलाय. उठ उठ उठ. ए तपना उठ. ए उद्या लवकर. ए जा आंघोळीला. ए सवी तुझं पहिला आंघोळीला. अरे ए ए ए किती वाजलेत बघा लवकर. उठा 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 उठा. ए सवे कवे सपना तुम्ही. ए ए जयद्या उठ लवकर. जाओ तुम्ही तयारी लागा. हे मंजूच्या पाच पडतवणीची वेळ झाली. तिला तयारी करायची आहे. तिच्या घरचे कधी पण येतील. चला 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 लवकर. ए उठ उठ जयद्या उठ. चला पप्पा नाश्त्याला पोहे करायचे. चल. ए सत्ने निरा बघून खाऊ घाल. वाघमारे बघितलं ना आपल्या लग्नानंतरची पहिली रात्र कशी वाया गेली. काय वाया गेली. मला तर लई मज्जा आली. मज्जा आली तुम्हाला. कशाची मज्जा येते आता. झाले महाराज नाराज. माय मम्मी आणि तुम्ही तर त्या जाऊबाईंना चांगला धडा शिकवणार होत्या. आमचीच अवस्था अशी करून ठेवली. उभी राहता येईना आम्हाला. होय मम्मी. आता तुम्ही आमच्याकडून किती किती काय काय काम करून घेतले माहितीये का तुम्हाला. तेच की. ए सपनी कवे दिसते आपली पिरपीर पिरपीर पिरपीर. काय लागलं तू. जरा दम काढा की. किती पितारा झाला का नाही तरी आता शांत बसा. अजून थोड्या दिवसाचा प्रश्न आहे. मम्मी काही दिवसाचा म्हणजे नक्की किती दिवसांचा. हा ना. जवळ सत्याचा माझ्या विश्वास बसत नाही का नाही तर हे समज करावंच लागणार बघ. पण एकदा का त्याचा माझ्या विश्वास बसला का मग बघ पुढं समज मला माझ्या मर्जीनं करता येईल. आणि त्यांनी भेटला बी कळत का सासुरवास काय असतोय ते. बया सासुरवास. मम्मी पण मी तुमच्याच टीम मध्ये विसरू नका. हा नका तो नाकाचा शेंडा. नाही सर चला आता तर पाच परतची तयारी करायची.